प्रिय बंधू भगिनींनो, आज रविवारचा दिवस आहे आणि 25 ऑक्टोबर 2020. आजच्या विशेष भक्ती प्रार्थनेला आपण सुरुवात करूया. परमेश्वर दयाळू कृपाळू आहे, तो मंद क्रोध व दयामय परमेश्वर आहे. तो सर्वदाच आपल्याला दोष देत राहणार नाही. आपल्या पातकाच्या मानाने आपल्याला तो प्रतिफळ देणार नाही. पश्चिमेपासून पूर्व जितके दूर आहे तितके त्याने आमच्या अपराध आम्हापासून दूर केले आहे. प्रिय बंधू भगिनींनो, आपण प्रार्थना करूया. जीवन स्वर्गीय देव बाप्पा, आम्ही तुला धन्यवाद देतो, उपकार स्तुती करीतो, आभार मानितो यासाठी की आजचा सुंदर रविवारचा दिवस भक्ती प्रार्थनेचा तू आम्हाला देव केलेला आहेस. इथंपर्यंत आमचा सांभाळ केला, सहाय्य केलं, संरक्षण केलं, संवर्धन केलं. अन्न वस्त्र निवारा हवा पाणी लागणाऱ्या लहान मोठ्या गोष्टी पुरवून आमचं जीवन अधिक आशीर्वादित केलं. याबद्दल उपकार स्तुती करीतो, तुला धन्यवाद देतो. आजची रविवारची उपासना भक्ती प्रार्थना देवाप्पा आम्ही घरात बसूनच पार पाडित आहोत. दया कर, कृपा कर, सर्व कुटुंबियांच्यावर आम्हा सर्वांच्यावर आशीर्वाद पाठव. येशू ख्रिस्ता प्रित्यर्थ विनंती केली नाही बाप्पा, आमीन आमीन. उपासना संगीतातील गीत नंबर 322 आपण गाऊया. देवाच्या गौरवासाठी आजच्या भक्ती प्रार्थनेमध्ये आपण गीत नंबर 322 गाऊया. येशूची सेवा आवडे. येशूची सेवा आवडे, गेलो सुवेळी त्याकडे, तो दावी फार करुणा, माझ्यात तो क्षमावेना. धन्यवाद धन्यवाद, जय सारा गेला पाप भार. सतत आता प्रार्थना, स्तुती आनंद सरेना. धन्यवाद धन्यवाद, प्रभूने केला जय उद्धार. केला करार निश्चये, दिली प्रभूने अभये. अंदेशा का आता जीवा, विसावा घे जा गौरवा. धन्यवाद धन्यवाद, जय सारा गेला पाप भार. सतत आता प्रार्थना, स्तुती आनंद सरेना. धन्यवाद धन्यवाद, प्रभूने केला जय उद्धार. तो राहू दे जवळी, नित्याने तोची सांभाळी. सुखद स्वर्गी आणूनी, ठेविल तो स्वसदनी. धन्यवाद धन्यवाद, जय सारा गेला पाप भार. सतत आता प्रार्थना, स्तुती आनंद सरेना. धन्यवाद धन्यवाद, प्रभूने केला जय उद्धार. प्रेमळ माझा प्रभू तो, दास सुखी मी हर्षतो. का करू घोर धन्य मी, करी उल्हास नेहमी. धन्यवाद धन्यवाद, जय सारा गेला पाप भार. सतत आता प्रार्थना, स्तुती आनंद सरेना. धन्यवाद धन्यवाद,
प्रभूने केला जय उद्धार. प्रिय बंधू भगिनींनो, आपला जो विश्वास आहे, प्रेषितांचा मतांगीकार आपण एकत्रित म्हणूया. सर्वसमर्थ देवज पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करिता त्याचवर विश्वास ठेवितो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या वेगाने गर्भरूप झाला, कुमारी मरीच्या उदरी जन्मास आला, ज्याने पंतय पिलातावर दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभावरती खेळण्यात आले, जो मरण पावला, ज्याला पुरण्यात आले, जो मृत्यू लोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देवज पिता याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वजनिक महामंडळ, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन, आमेन, आमेन. प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र शास्त्रातून एक स्तोत्र आपण एकत्रित वाचूया. ज्यांच्याकडे पवित्र शास्त्र आहे त्या सर्वांनी माझ्याबरोबर हे स्तोत्र वाचायचं आहे. आपण सर्वजण मिळून स्तोत्रसंहिता 19 हे स्तोत्र आपण एकत्रित वाचूया. आकाश देवाचा महिमा वर्णिते, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते. दिवस दिवसाशी संवाद करीतो, रात्र रात्रीला ज्ञान सांगते. वाचा नाही, शब्द नाही, त्यांची वाणी ऐकू येत नाही. तरी त्यांचा स्वर सर्व पृथ्वी आक्रमितो, त्यांचे शब्द दिगंतरी पोहोचतात. सूर्यासाठी आकाशात त्याने मंडप घातला आहे. शहागृहातून वरासारखा तो बाहेर पडतो. तो वीर पुरुषाप्रमाणे आपल्या मार्गाने धावण्यात आनंद पावतो. आकाशाच्या एका सीमेपासून निघून तो दुसऱ्या सीमेपर्यंत भ्रमण करीत जातो. त्याच्या उष्णतेपासून काही एक सुटत नाही. परमेश्वराचे नियमशास्त्र पूर्ण आहे, ते मनाचे पुनरुज्जीवन करीते. परमेश्वरांचे निर्बंध विश्वसनीय आहेत, ते भोळ्यास समंजस करीतात. परमेश्वराचे विधी सरळ आहेत, ते हृदयाला आनंदित करीतात. परमेश्वराची आज्ञा चोख आहे, ती नेत्राला प्रकाश देते. परमेश्वराचे भय शुद्ध आहे, ते सर्व काळ टिकणारे आहे. परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत, ते सर्व थैव न्याय आहेत. ते सोन्यापेक्षा 52 सोन्याच्या राशींपेक्षा इष्ट आहेत. ते मधापेक्षा मोळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा गोड आहेत. शिवाय त्यापासून तुझ्या सेवकाला बोध होतो, ते पाळल्याने मोठी फलप्राप्ती होते. स्वतःच्या चुका कोणाला दिसतात, गुप्त दोषांपासून मला मुक्त कर. तसेच जाणून बुजून घडणाऱ्या पातकापासून आपल्या सेवकाला आवर. त्यांची सत्ता मजवर न चालो, म्हणजे मी पूर्ण होईन आणि महापातकापासून अलिप्त राहीन. हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझे तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असो. देवा पाचलेली वचने आम्हा सर्वांच्यासाठी आशीर्वादाचे करो. त्याला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. प्रिय बंधू भगिनींनो, उपाना संगीतातील पुन्हा एक गीत आपण देवाच्या गौरवासाठी गाऊया. आणि गीत नंबर 568. सैनिकानो धैर्य धरा, युधी राहा स्थिर, पहा पुढे चालणारा ख्रिस्त महावीर. हे गीत आपण देवाच्या गौरवासाठी, आपल्या आध्यात्मिक सामर्थ्यासाठी गाऊया. गीत नंबर 568. सैनिकानो धैर्य धरा, युधी राहा स्थिर, पहा पुढे चालणारा ख्रिस्त महावीर. जय जयकार करा, यश मिळते, सायकारी प्रभू ख्रिस्त आम्हा संगती. सर्वदा संख्य वैरी हल्ला करीती,
बाण येती आमावरी शूर पडती. जय जयकार करा यश मिळते. सायकारी प्रभू ख्रिस्त आम्हा सांगती. तो वैऱ्यांचा सरदार साच बलवान. ख्रिस्त परी तारणारा कैवारी महान. जय जयकार करा यश मिळते. सायकारी प्रभू ख्रिस्त आम्हा सांगती. जय जयकार करा यश मिळते. सायकारी प्रभू ख्रिस्त आम्हा सांगती. प्रिय बंधू भगिनींनो, मध्यस्थीची प्रार्थना आपण करूया. मध्यस्थीची प्रार्थना करीत असताना विशेष करून आपल्या मंडळीमध्ये जे कोणी दुःखी, आजारी, संकटात, चिंता, काळजीमध्ये, भयामध्ये, अरिष्टामध्ये असतील, अशा सर्वांची आपण आठवण करूया. जगाची आठवण करूया. कोरोना महामारीमुळं अजूनही जग त्रस्त आहे. आपला देश, राज्य, आपला जिल्हा, आपलं गाव, आपण सर्वजण त्रस्त झालेलो आहोत. यासाठी देवाकडे आपण प्रार्थना करूया आणि आपल्या सर्व कार्यासाठी देवाला विनंती करूया. प्रार्थना करूया आपण. आमच्या जीवन स्वर्गीय देवबाप्पा, आकाश पृथ्वी तू उत्पन्न केलेले आहेस, निर्माण केलेले आहेस. जग व त्यात राहणारे आम्ही सर्व तू निर्माण केलेले आहे देवबाप्पा. आणि दया कर, कृपा कर देवबाप्पा. आम्ही तुझी निर्मिती असताना या काळामध्ये आम्ही पृथ्वी तलावरती, या जिवंताच्या भूमीवरती तुझे विश्वासणारे ख्रिस्ती लोक म्हणून, शिष्य, दास, दासी म्हणून जगत असताना देवबाप्पा, आम्ही तुझे परमेश्वरा विचार करून निवडलेले लोक आहोत, वंश आहोत आणि आमचा आतापर्यंत सांभाळ केलेला आहेस. याबद्दल आभार मानितो, तुला धन्यवाद देतो देवबाप्पा. जगामध्ये अजूनही कोरोना विषाणू आहे. ही महामारी निघून गेलेली नाही आणि कोविड-19 या परमेश्वरा विषाणूमुळं अनेक लोक परमेश्वरा मृत्युमुखी पडलेले आहेत. अनेक लोक अजूनही बाधित आहेत. दररोज परमेश्वरा काही लोक बाधित होत आहेत. अशा परिस्थितीसाठी आग्रहाची कळकळीची विनंती तुझ्या पायाजवळ करीतो की पूर्णपणे ही महामारी जगातून संपुष्टात येऊ दे देवबाप्पा. तुझा क्रोध, तुझा संताप देवबाप्पा आवरू दे देवबाप्पा. आणि तू आमच्या पातकांच्या मानानं जी काही शिक्षा आम्हाला केलेली आहे देवबाप्पा, त्या बाबतीमध्ये परमेश्वरा आम्ही सर्वांनी पश्चाताप करून आपल्या चुकांची, पापाची, दोषांची कबुली तुला देऊन सुधारावं. यासाठी महामारी आहे देवबाप्पा. आम्ही आमचे पापे पदरी घेतो, तुला आग्रहाची विनंती करतो. आमच्या जगातील सर्व मानवजातीच्या पापांची, वाईटतेची, दुष्टाईची आम्हाला क्षमा कर. आमच्या वारवडिलांच्या, आमच्या मुलाबाळांच्या आणि आमच्या सर्व लोकांच्या पापाबद्दल आम्हाला क्षमा कर देवबाप्पा. आणि इथून पुढे आम्ही पूर्णपणे पवित्रपणानं, शुद्धपणानं तुझ्या इच्छेनुसार, वचनानुसार, आज्ञेनुसार चालावं. यासाठी आमचं तू सहाय्य कर देवबाप्पा. आणि जगातील दयनीय अवस्था पूर्णपणे संपुष्टात येऊ दे देवबाप्पा. आणि पूर्व सर्व व्यवहार चांगल्या प्रकारे चालले जाऊ देत. या महामारीच्या काळामध्ये पोलीस यंत्रणा, राजकीय परमेश्वरा, मंत्री, खासदार, आमदार आणि देवबाप्पा, पोलीस, मिलिटरी अधिकारी आणि लहानापासून मोठ्यापर्यंत असणारे सेवक, सेविका, दासदासी कार्यरत आहे. सर्वांचं देवबाप्पा तू सहाय्य कर. मेडिकल फील्डमध्ये असणारे डॉक्टर्स, नर्सेस आणि देवबाप्पा या आणि वॉर्ड बॉयज वगैरे त्यांचं सहाय्य कर देवबाप्पा. सफाई कामगार त्यांचं तू सहाय्य कर. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स त्यांचं देवबाप्पा तू सहाय्य कर. आणि आत्तापर्यंत देवबाप्पा सर्वांना तू सांभाळ. याबद्दल आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. जे देवबाप्पा दुःखीत झालेले आहे त्या दुःखामध्ये सर्वांचं सांत्वन कर. ज्या अडचणी आहेत देवबाप्पा, आर्थिक टंचाईमध्ये आहे त्यांचं तू सहाय्य कर. जगामध्ये महागाई खूप वाढत आहे, पैशाची कमतरता आहे, नोकऱ्या गेलेल्या आहेत देवबाप्पा, उद्योगधंदे थांबलेले आहेत.
आग्रहाची कळकळीची विनंती येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवप्पा आम्ही तुला करीतो की पूर्व देवप्पा उद्योगधंदे आणि कामकाज नोकऱ्या सर्वांना परमेश्वरा प्राप्त होऊ दे आणि निर्ड्या घामानं भाकर मिळवण्यासाठी अर्थार्जन करण्यासाठी सर्वांचं तू सहाय्य कर आणि देवप्पा प्रत्येकाला हवं ते पुरव आर्थिक लाभ पैसा अडका अन्नधान्य वस्तू राहण्यासाठी घर आणि वस्त्र परमेश्वरा प्रत्येकाला मिळू देत अशा आग्रहाची विनंती करीतो. अलीकडे देवप्पा परतीचा पाऊस खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडत आहे. पिकांची हानी होत आहे देवप्पा, लोकांची हानी होत आहे, मनुष्य हानी होत आहे आणि इमारतीसुद्धा घरं पडत आहे देवप्पा. अशा परिस्थितीमध्ये हा पाऊस थांबू दे देवप्पा आणि पूर्णतः आता हिवाळा सुरू झाला असताना देवप्पा चांगलं ऊन सूर्यप्रकाश पडू दे देवप्पा, पाऊस थांबू दे अशा आग्रहाची विनंती करते. देवप्पा इस्लामपूर, कामेरी, रेट्टे, हरणाक्षी येथील आणि इतरत्र असणारे आमचे सभासद प्रियबंधू भगिनी यांचं परमेश्वर तू सहाय्य कर. या कालखंडामध्ये अनेक घरांमध्ये परमेश्वर काही बहिणी, काही माता, काही भाऊ आणि परमेश्वरा काही लेकरंसुद्धा मृत्यू पावलेले आहेत. त्या ठिकाणी परमेश्वर सर्वांचं तू सांत्वन कर. जे आजारी आहेत त्या आजारपणामध्ये त्यांना तू परमेश्वर आरोग्य तू दे. आमच्या वृद्ध माता पितांना आरोग्य, शक्ती, सामर्थ्य तू दे. आणि देवप्पा नंदाताईची मुलगी राहील आणि त्यांचा जावई सतीश यांची आई देवप्पा डायमंड हॉस्पिटल कोल्हापूर या ठिकाणी ॲडमिट आहेत. त्यांना परमेश्वर स्पर्श कर, आरोग्य प्राप्त करून लवकरात लवकर बरं करून डिस्चार्ज घेऊन घरी जाण्यासाठी त्या आमच्या आईचं मातेचं तू सहाय्य कर अशा आग्रहाची विनंती करतो. देवप्पा ज्यांच्या शाळा आणि प्रशिक्षण थांबलेलं आहे, कॉलेज वगैरे सुरू झालेले नाहीत, अशा ठिकाणी परमेश्वरा दिवाळीनंतर सुट्टीनंतर शाळा कॉलेजेस प्रशिक्षण सुरू होऊ दे आणि मुलींचं करिअर परमेश्वरा चालू दे देवप्पा आणि वर्ष वाया जाऊ नये यासाठी देवप्पा सहाय्य कर अशा आग्रहाची विनंती करीतो. की त्या परमेश्वरा आमच्या सर्व सेशन मेंबर्सवरती वडिलांच्यावर आशीर्वाद पाठव. जे काही कार्य प्रत्येकावर सोपवलेलं आहे इमानीद्वारे करण्यासाठी सर्वांचं सहाय्य कर. मंदिरं उपासने प्रार्थनेसाठी खुले होऊ दे देवबापा आणि सर्व काही चांगलं घडून येऊ दे. स्मशानभूमीमध्ये इस्लामपूरच्या देवबापा काही तरुण आणि काही प्रियजन परमेश्वरा वडीलजन महिलासुद्धा सहभागी आहेत, श्रमदान करत आहेत, योगदान देत आहेत आणि तेथील तण वगैरे निघून जाण्यासाठी तणनाशक फवारलेलं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ज्यांनी पुढाकार घेतला त्या युवक संघाच्या सर्वांच्यावर तुझा आशीर्वाद पाठव. ज्याने आर्थिक मदत केली, वेळ श्रम दिला, त्यांच्यावर तुझा आशीर्वाद पाठव अशा आग्रहाची विनंती करतो. की त्या परमेश्वरा प्रार्थना करीतो. महिला मंडळावर आशीर्वाद पाठव आणि सर्वांना परमेश्वर आरोग्य तू दे आणि युथ ग्रुप आणि देवप्पा लहान तो लेकरं बाळा आमच्या सर्व प्रियजनांच्यावर तुझा आशीर्वाद असू दे. कामेरी मंडळीतील सर्वांचे आशीर्वाद असू दे. रेट्टे हरणाक्षी येथीलही सर्वांचे आशीर्वाद असू दे. की त्या परमेश्वरा सर्वांचं या दुःखामध्ये सर्व गोष्टीमध्ये सांत्वन कर. आमच्या मंडळीचे प्रिय वडील मिस्टर अनिल खाबडे त्यांच्या आई अलीकडेच परमेश्वरा तुझकडे आलेले आहेत आणि त्यांचे बंधू अविनाश खाबडेसुद्धा तुझकडे आलेले देवप्पा. या दुःखाचे दोन्ही डोंगर त्यांच्यावर कोसळलेले आहेत. या दुःखामध्ये खाबडे परिवाराचं देवप्पा तू सांत्वन कर आणि त्यांना तू धीराचा सहनशक्तीचा आत्मा तू दे. कोल्हापूरचे काउन्सिलर आशीर्वाद पाठव आणि शैक्षणिक कार्य, आध्यात्मिक कार्य आणि सामाजिक प्रकल्प कार्य आणि वैद्यकीय कार्य देवप्पा आशीर्वादाचं होऊ दे. सर्व प्रॉपर्टीच्या काही वाद कोर्ट केसेस आहेत आणि अतिक्रमण आहे देवप्पा ती नाहीशी होऊ दे. चांगलं ते घडू दे अशी विनंती करीतो. आमच्या भारत देशावर, महाराष्ट्र राज्यावर, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यावर आशीर्वाद पाठव आणि सर्व राजकीय कार्यकर्ते आणि देवप्पा राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, पोलीस यंत्रणा, मिलिटरी फोर्स सर्वांचे आशीर्वाद पाठव. आमच्या देशामध्ये शांतता, सुव्यवस्था, बंधुभाव, प्रीती वृद्धिगत होऊ दे देवप्पा आणि सगळ्यांच्या कल्याणासाठी कार्य होण्यासाठी सहाय्य होते. देवप्पा आजची भक्ती प्रार्थना तू आशीर्वादाची करीत आहे याबद्दल धन्यवाद देतो. या भक्ती प्रार्थनेचा व्हिडिओ आम्हासाठी देणारे परमेश्वरा तुझे दास आणि आमचे प्रिय बंधू ख्रिस्तामध्ये रेव्हरेंड पास्टर प्रकाश गायकवाड त्यांच्या योगदानाबद्दल आणि प्रीतीबद्दल केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद देतो. त्यांच्या होप टी व्हीच्या माध्यमातून घडत असणाऱ्या स्वार्थ कार्याच्या सेवेबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. त्यांच्या व त्यांच्या पत्नी मुलीवर आशीर्वाद पाठव. सर्व कार्य त्यांचा अधिक आशीर्वादाचं कर. येशू ख्रिस्ता प्रित्यर्थ विनंती केली नाही बाप्पा. आमेन आमेन. प्रिय बंधू भगिनींनो, देवाचं वचन आज आपण ऐकून घेऊया.
मी काही मोठा शास्त्रभाग वाचणार नाही, परंतु एकच वचन आपण वाचूया. वेळापुरा असल्यामुळे त्या वचनावरती आज थोडा वेळ आपण मनन चिंतन करूया. नव्या करारातून थैसलोनिकरास दुसरे पत्र याचा 3रा अध्याय आणि 3रं वचन. दुसरं थैसलोनिकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 3रं वचन मी वाचत आहे. प्रभू विश्वासू आहे, तो तुम्हा स्थिर करेल व दुष्टापासून राखील. प्रभू विश्वासू आहे, तो तुम्हा स्थिर करेल व त्या दुष्टापासून राखील. प्रार्थना करूया. आमच्या जीवन स्वर्गीय देव बाप्पा, आम्ही तुझ्या चरणाजवळ येत असताना विशेष करून तुझं वचन आमच्यासाठी आध्यात्मिक लाभाचं मौल्यवान आहे. ते ग्रहण करून परमेश्वरा आमची जीवनं अधिकन अधिक परमेश्वरा तुझ्या दृष्टिकोनातून आध्यात्मिक बनवावीत, यासाठी आमचं तू सहाय्य कर. आजचं वचन पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हासाठी आशीर्वादाचं होऊ दे. येशूच्या प्रिय आणि गोड नावाने मागतो नाही बाप्पा. आमेन, आमेन, आमेन. प्रिय बंधू भगिनींनो, अनेकांच्या मनामध्ये प्रश्न आहे, तुमच्या माझ्या मनामध्ये सुद्धा प्रश्न आहे की जर देवाने आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केलेली आहे, तर मग या पृथ्वी तलावरती दुःख का आहे, का संघर्ष आहेत, का युद्ध आहेत, का झगडे आहेत, का कोर्ट केसेस आहेत, का वादविवाद आहेत, का खून मारामारी आहेत, का दहशतवाद आहे. अशा प्रकारचा प्रश्न निश्चितच आपल्याला पडला असणार. परंतु प्रिय बंधू भगिनींनो, आपण समजून घेऊया की हे का घडलेलं आहे. जे वचन वाचलं आपण, त्या वचनाचा 3रा भाग जो आहे, त्या 3ऱ्या भागामध्ये आपल्याला त्याविषयी सांगितलेलं आहे. ते वचन मी पुन्हा वाचतो की थैसलोनिकरास दुसरे पत्र 3रा अध्याय 3रं वचन. प्रभू विश्वासू आहे, तो तुम्हा स्थिर करेल व त्या दुष्टापासून राखील. 3 भाग या वचनामध्ये आहे. पहिला भाग प्रभू विश्वासू आहे, दुसरा भाग तो तुम्हाला स्थिर करेल आणि 3रा भाग व त्या दुष्टापासून राखील. त्या दुष्टापासून राखील. पृथ्वी तलावरती दुःख जे आलेलं आहे, पृथ्वी जी खराब झालेली आहे, बिघडलेली आहे, माणसामध्ये दुश्मनी वैरत्व आहे, द्वेष मत्सर सुराची भावना आहे, महामारी आणि कृमी कीटक विषाणू विषारी वनस्पती काटेकुसरे अशा गोष्टी या जगामध्ये आहेत. याचं कारण म्हणजे सैतान आहे. तो दुष्ट आहे. याला पवित्र शास्त्रामध्ये दुष्ट म्हटलेलं आहे. आणि तो दुष्ट कोणी निर्माण केला? अनेकांना वाटतं की त्या दुष्टाला म्हणजे सैतानाला देवबापानं निर्माण केलेलं आहे. परंतु प्रिय बंधू भगिनींनो, देवबापानं देवदूतांना निर्माण केलेलं आहे. आणि त्या देवदूतांमध्ये 3 प्रकार देवदूतांचे, की पहिला प्रकार म्हणजे देवाची स्तुती आराधना संगीत देवासाठी स्वर्गात गाणारे देवदूत. दुसरे संदेशवाहक देवदूत, देवाचा संदेश पोचवणारे देवदूत. आणि तिसरे देवाच्या प्रित्यर्थ युद्ध करणारे देवदूत. आणि 3 प्रकारच्या या देवदूतांच्या वरती नायक आहेत. आणि पहिल्या प्रकारच्या देवदूतांच्यावर नायक होता लुसिफर. देवाची स्तुती आराधना करण्यासाठी जे देवदूत होते त्यांचा नायक प्रमुख लुसिफर होता. आणि त्यालाच गर्व चढला आणि स्तुती आराधना देवाची न करता माझी करावी आणि मीच देवाच्या सिंहासनावर बसावं, यासाठी देवाचं सिंहासन ते राजासन प्राप्त करून घेण्यासाठी त्यानं बंड केलं. परंतु देवबापानं त्या लुसिफरला आणि त्याच्याबरोबर जवळजवळ 1/3 म्हणजे 1/3 देवदूतांना खाली टाकलं स्वर्गातून. आणि टाकलं हे आपल्याला माहीत आहे. तेच सैतान झालेले आहेत, तेच दुष्टात्मे झालेले आहेत, तेच दुष्ट आहेत. आणि म्हणून पृथ्वी तलावरती देवबापानं काय केलं की सर्व निर्मिती केल्यानंतर मनुष्याला निर्माण केलं. आणि ती श्रेष्ठ निर्मिती देवाची होती. आणि त्या श्रेष्ठ निर्मितीलाच बाधित करण्यासाठी या लुसिफरनं सापाचं रूप धारण करून आदाम आणि हवा
एदेन बागेमध्ये असताना त्या हवेकडंच हा सैतान गेलेला आहे. आदाम त्यावेळा कुठं होता हे आपल्याला बायबलमध्ये सांगितलेलं नाही, परंतु हवाच होती, ती स्त्री होती. आणि स्त्री काय करते की सुंदर गोष्टींच्याकडे आकर्षित होते. तिला सुंदर साड्या, दागदागिनं, सुंदर सुंदर गोष्टी आवडतात. आणि सैतानानं तेच जाणलं आणि सापाचं रूप धारण करून ज्या झाडाचं फळ खाऊ नको म्हणून सांगितलं ते तिनं त्या सैतानाच्या मोहाला बळी पडून आपण खाल्लं आणि नवऱ्याला सुद्धा ते फळ खायला दिलं. आणि त्यामुळं देवाचा आज्ञाभंग झाला. एदेन बागेतून आदाम हवेला हाकलून देण्यात आलं आणि त्यांच्या जीवनामध्ये मरण आणि पाप आलं, मरणदंड आला. प्रिय बंधू भगिनींनो, ते फळ तर का निर्माण देवानं केलं, तर बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारं ते झाड होतं. ते झाड का देवा निर्माण केलं, तर स्वर्गात या लुसिफरनं त्याच्या साथीदाराने देवाची आज्ञा मानली नाही किंवा देवाबरोबर ते एकत्रित राहिले नाहीत. म्हणून मनुष्यानं आपल्या आज्ञेमध्ये राहावं म्हणून एक छोटीशी आज्ञा त्यांना त्या झाडाचं फळ खाऊ नका यासाठी दिलेली होती. ते बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारं झाड होतं. जोपर्यंत त्याने फळ खाल्लं नव्हतं तोपर्यंत त्यांना बऱ्या वाईटाचं ज्ञान नव्हतं. बघा, बऱ्या वाईटाचं ज्ञान म्हणजे कसं बघा, की तुमची BAची सर्टिफिकेट आहे, ती जर 2 वर्षाच्या मुलानं तुमच्या फाडून टाकली तर तुम्ही त्याला मारणार नाही. का मारणार नाही, तर त्याला काही कळत नाही, त्याला बऱ्या वाईटाचं ज्ञान नाही. परंतु तेच BAचं सर्टिफिकेट जर 20 वर्षाच्या तुमच्या मुलानं फाडलं तर तुम्ही त्याला मारणार, शिक्षा करणार. कारण त्याला समजतं की बाबा बरं काय वाईट काय, आणि आपण फाडणं म्हणजे अयोग्य केलं असं आहे. म्हणून बालकासारखी वृत्ती आदाम हवाची होती की त्यांना बऱ्या वाईटाचं ज्ञान नव्हतं. परंतु त्या झाडाचं फळ खाल्ल्यामुळे त्यांना बऱ्या वाईटाचं ज्ञान प्राप्त झालं आणि त्यामुळे ते पापामध्ये गेले. आणि पवित्रतेमध्ये असताना, देवाच्या समागमात असताना ते देवाच्या समक्षतेतून, चांगल्या गोष्टीतून वाईट गोष्टीमध्ये गेले. तिथून पुढं वाईट गोष्टी जगामध्ये आल्या. आणणारा सैतान आहे, शिकवणारा सैतान आहे आणि ऐकणारे हे मानव आहेत. आज जगामध्ये अनेक मानव लोक हे सैतानाला गुरु करून त्याचा ऐकत राहिलेले आहेत. येशूला सुद्धा त्यानं मोहात टाकलं, उंच चबुतऱ्यावर नेलं, सगळं जगाचं वैभव दाखवलं आणि सांगितलं की तू मला नमन कर, म्हणजे जगाचं वैभव मी तुला देतो, सत्ता देतो, अधिकार देतो, पैसा देतो, मालमत्ता देतो, सर्व देतो. कारण हे मला सोपवण्यात आलं आहे असं तो म्हणतो. कारण मानवाला सोपवलं होतं, मानवानं त्याची आज्ञा पाळल्यामुळे, देवाचा आज्ञाभंग केल्यामुळे मानवाला दिलेली सत्ता पृथ्वी तलावरची ते सैतानाकडे गेलेली आहे. आणि म्हणून सैतानाला बायबलमध्ये म्हटलेलं आहे या जगाचा अधिपती. आणि तो अधिपती आहे कसा, दुष्ट आहे. तो चांगल्या अशा रूपामध्ये येतो, परंतु त्याची कृती ही दुष्ट वाईट आहे. आणि जे मानव त्याच्यामध्ये अडकून पडून बळी पडतात त्यांचा त्या ठिकाणी नाश होतो. म्हणून या दुष्टापासून जर आपल्याला वाचायचं असेल तर वाचवणारा एकच आहे, तो आपला प्रभू आहे, तो आपला देव आहे, त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आहे. देवानं तर आपल्या पुत्राला आमच्या तारणासाठी आणि वाईटातून, मरणातून, पापाच्या दोषातून मुक्त करण्यासाठी पुत्रालाही राखून न ठेवता जगामध्ये पाठवलं आणि वधस्तंभावरचं असह्य मरण त्याला सहन करायला लावलं. आणि पापासाठी, मरणदंडासाठी, नरकाच्या दंडातून माणसाची मुक्तता होण्यासाठी त्याचं अर्पण, बलिदान केलं, बळी दिला त्याचं मौल्यवान रक्त सांडलं. त्याच्या रक्ताच्याद्वारे आमची पापं धुतली गेली, आम्हाला शुद्ध पवित्र केलं. प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू विश्वासू आहे आणि त्यानं मानवासाठी जे अभिवचन सुरुवातीपासून दिलेलं आहे, मुक्ततेचं अभिवचन, त्या मुक्ततेच्या अभिवचनासाठी तो विश्वसनीय आहे, तो ट्रस्टवर्दी आहे. इंग्लिशमध्ये ट्रस्टवर्दी म्हणतात, म्हणजे विश्वास ठेवण्यास योग्य. आणि जे काही तो बोललेला आहे ते सत्य आहे, ते तो करतो. आणि म्हणून प्रभू विश्वासू आहे, तो सत्य आहे, तो विश्वसनीय आहे, सच्चा आहे आणि तो आपल्या भक्तांसाठी चांगलं ते करीतो. चांगलं करीतो म्हणजे काय करतो,
तर तो आपल्याला दुष्टापासून सैतापासून सुरक्षित राखतो आणि आपल्याला विश्वासामध्ये, आपल्याला पवित्रतेमध्ये, आपल्याला तारणामध्ये, सार्वकालिक जीवनामध्ये टिकवून ठेवतो. आणि हे आपल्या जीवनासाठी प्रियबंधू भगिनींनो फार महत्त्वाचं आहे. परंतु अलीकडं आपल्याला काय दिसतं आहे की देवानं येशूच्याद्वारे प्रीती जगावरती केली आणि प्रीतीच्याद्वारे एकमेकांना तुम्ही हातात घालून समिट करा आणि आपल्यामध्ये असणारा वैरभाव, दुष्टभाव, सर्व प्रकारचा द्वेष, मत्सर, अमंगळपणा, वैरत्व, दुश्मनी सोडून एकमेकाशी बंधुप्रीतीनं वागा, असा संदेश येशू ख्रिस्ताच्याद्वारे जगाला, मानवाला देवबापानं दिलेला आहे. कारण योहान 3:16 हे वचन आपण म्हणतो की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. होय प्रिय बंधू भगिनींनो, की आपल्याला हा प्रीतीचा, समेटाचा संदेश याद्वारे दिलेला आहे. आपण या प्रीतीमध्ये, समेटामध्ये, शांतीमध्ये स्थिर आहोत का? स्थिर राखणारा आपला देव आणि प्रभू येशू आहे. त्यानं स्वतःच्याद्वारे दुश्मनावरती सुद्धा प्रीती करून दाखवलेल्या वधस्तंभावरती खेळणाऱ्या लोकांना तो देवाकडे प्रार्थना करतो की हे देवबापा, यांना क्षमा कर, कारण हे काय करतात त्यांना समजत नाही. येशूनं आम्हाला क्षमा केली, पण आम्ही एकमेकांना क्षमा करायला तयार नाही, एकमेकाशी बोलायला तयार नाही, वैरत्व सोडायला तयार नाही. बघा, 2 मुलं आईवडिलाला लहानपणी मिळतात, आईवडील त्यांना जन्मास घालतात, भाव वाढायला लागतात. एक आईचा हात धरतं, एक बापाचा हात धरतं, किंवा आईचा एखादा उजवा हात एक मूल धरतं, डावा हात एक मूल धरतं. त्यावेळेला ते आनंदानं बंधू चालतात, एकमेकांना मिठ्या मारतात, एकमेकांवर खेळतात, बागडतात, एकमेकावर प्रेम करून ते वाढत राहतात. पण तीच लहान मुलं, भाऊ जेव्हा मोठे होतात त्यावेळा एकमेकाचे वैरी बनतात. किती दुश्मनी, किती वैरभाव निर्माण होतो आणि एकमेकाचा सूड घ्यायला, मारायला ते बघतात. काही हबेलाचं उदाहरण पवित्र शास्त्रात दिलेलं आहे की हबेलाचा यज्ञ अर्पण देवाला मान्य झालं म्हणून चिडून रागानं कायनानं हबेलाचा खून केला. आज कायनासारखी वृत्ती असणारे अनेक लोक आहेत. 3 प्रकारचे लोक जगामध्ये आहेत प्रियबंधू भगिनींनो. पहिल्या प्रकारचे 95% लोक आहेत की ते पापी आहेत. पापी आहेत म्हणजे काय आहेत? ते काय करतात की देवाचंही ऐकत नाहीत, सैतानाचंही ऐकत नाहीत, परंतु आपल्याला जे इच्छेला वाटेल त्याप्रमाणे ते वागतात आणि ते त्यानुसार वाटचाल करतात आणि जगतात. पण ते पापी आहेत, कारण का पापामध्येच त्यांचा जन्म झाल्यामुळे त्यांच्या पापांची क्षमा येशूच्याद्वारे झालेली नाही. कारण तारणारा आणि पापमुक्त करणारा येशू म्हणून त्याने येशूचा स्वीकार केलेला नाही. असे 95% लोक जगामध्ये आहेत. 1 नंबरचे हे लोक आहेत, त्यांची संख्या अधिक आहे. 4% लोक असे आहेत की ते सैतानाचं ऐकतात, सैतानाला गुरु मानलेला आहे आणि तो ज्या दुष्ट गोष्टी करायला, मानवाच्या विध्वंसाच्या, नाशाच्या गोष्टी करायला सांगतो त्या गोष्टी ते 4% असणारे लोक करतात. मग ते भ्रष्टाचार करतात, लबाड्या करतात, ते व्यभिचार करतात, अनैतिकतेनं वागतात, ते दहशतवाद करतात, ते लढाया करतात, त्या मारामाऱ्या करतात, ते खून करतात, रक्तपात करतात, फसवतात, खूप काही छळाच्या गोष्टी सैतानं जसं त्यांना शिकवेल त्याप्रमाणे ते करत राहतात. कारण ते सैतानाचे हस्तक म्हणूनच या जगामध्ये असतात. आणि असे लोक पापीच असतात असं नाही, तर त्याच्याही पुढे ते गेलेले असतात, ते दुष्ट झालेले असतात. का दुष्ट झालेले असतात? कारण दुष्ट असणारा सैतान, त्या दुष्टाचं त्याने ऐकलेलं असतं आणि दुष्ट सैतान जशा दुष्ट कृती करीतो तशा दुष्ट कृती ते लोक करतात. असे 4% लोक जगामध्ये आहेत आणि 1%च लोक जगामध्ये असे आहेत की ते माणसांना
प्रेम देतात, देवावरती प्रेम करतात. ते माणसामध्ये जे शत्रून वागतात त्यांच्यावर ते प्रेम करतात, प्रीती करतात, देवावर प्रीती करतात आणि सर्व काय ते देवाच्या आज्ञेनुसार वागतात. परंतु सैतानाच्या बाबतीमध्ये ते स्वतःला सुरक्षित राखतात. ते सैतानाचं कुठलंही ऐकत नाहीत. ते ऐकतात फक्त देवाचं. ते फक्त देवाचं शब्द ऐकतात, देवाचे वचन ऐकतात, देवाच्या आज्ञानुसार वर्तन करीतात आणि देवाला कसं संतोष व्हावं यासाठी ते नेहमी जीवन जगतात. ते सैतानाला कधी खुश करत नाहीत. देवाच्या आज्ञापालनानुसार वचनानुसार ते वागतात. बघा, येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना म्हणतो, योहान याचा 15वा अध्याय 7वं वचन, तुम्ही माझ्यामध्ये राहिला आणि माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर माझ्या नावाने पित्याकडे जे काही तुम्ही मागाल ते तुम्हाला प्राप्त होईल. म्हणजे येशूमध्ये राहणारे शिष्य आहेत, ते संत आहेत. संत योहान, संत पौल, संत पेत्र, आपण त्यांना संत नावं दिलेले आहेत. का? तर ते येशूबरोबर राहतात. एवढंच केवळ नव्हे तर त्याच्या येशूच्या वचनाप्रमाणे त्यानं सांगितलेली वचनं त्यांच्या हृदयामध्ये, जीवनामध्ये घेऊन वर्तन करीतात. म्हणून ते संत आहेत. आणि संत देवालाच नेहमी संतोषवितात. ते सैतानाला कधीच खुश करत नाही. ते माणसाच्या उद्धारासाठी देवाचा मार्ग नेहमी सांगत राहतात. त्यासाठीच ते त्याग करतात, समर्पण करतात. त्यासाठीच ते दररोज कार्य करतात. असे 1% लोक जगामध्ये आहेत. तुम्ही मी कोणत्या प्रकारामध्ये आहे प्रिय बंधू भगिनींनो? देव या वचनामध्ये आपल्याला सांगितले, थेसलोनिकरास पत्र 2रा अध्याय 2 थेसलोनिकरास पत्र 3रा अध्याय आणि 3रं वचन की देव विश्वासू आहे, तो आपल्याला स्थिर करेल आणि त्या दुष्टापासून राखेल. देव आपल्यासाठी विश्वासू आहे, विश्वसनीय आहे. त्यानं तुमच्या माझ्या उद्धारासाठी पवित्र शास्त्र, बायबल, वचन दिलेलं आहे. त्या वचनानुसार आपण वागतोय का? आज्ञापालन करतोय का? त्याची इच्छा आपण पूर्ण करतोय का? नाही प्रिय बंधू, देव विश्वसनीय आहे, पण आम्ही विश्वसनीय राहत नाही. कित्येक वेळा आपण आपल्या कृतीनं देवबापाला दुखवलेलं आहे. मोबाईलमधलं काय अयोग्य पाहू नको तर आम्ही पाहतोय. टी व्हीमधलं अयोग्य काय पाहायला नको आम्ही पाहतोय. जगातलं अयोग्य काय पाहायला नको, करायला नको ते आम्ही करतोय. बघा, आणि 1 योहानाचे पत्र आणि याचा 2रा अध्याय आणि 15, 16, 17 वचन जर आपण वाचली तर त्याच्यामध्ये काय आपल्याला सांगितलं पहा. योहानाचे पहिले पत्र 2रा अध्याय 15, 16, 17 वचनामध्ये की तेच आम्ही करतोय आणि त्या दुष्टाला, सैतानाला आपण काय करतोय आपल्या जीवनामध्ये घेऊन त्याच्यानुसार आपण वर्तन करण्याचा प्रयत्न करतो. हे चुकीचं आहे. म्हणून आपल्याला इशारा दिलेला या वचनामध्ये. योहानाचे पहिले पत्र 2रा अध्याय 15, 16, 17 वचने, जगावर व जगातल्या गोष्टीवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करीतो तर त्याच्या ठायी पित्याची प्रीती नाही. कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराची पुशारकी ही पित्यापासून नाहीत तर जगापासून आहेत. आणि जग व त्याची वासना ही नाही तशी होत आहेत, पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ राहतो. जगातल्या सर्व गोष्टी प्रिय बंधूंनो, आमचा पैसा, मोटर गाडी, बंगला, फ्लॅट, दागदागिने, पद, अधिकार, ऐश्वर्य सगळं तिथंच राहणार आहे. आपली चर्चची इमारत तिथंच राहणार आहे. घरातलं फर्निचर तिथंच राहणार आहे. फक्त मानवाचा उद्धार होणार आहे. मानवालाच वरती स्वर्गामध्ये घेतलं जाणार आहे. आपल्याबरोबर काही येणार नाही. मातेच्या उदरातून आपण नग्न आलो तसे नग्नच देवाकडे परत जाणार आहे. आणि या विचारानं जर आपण आपलं समर्पण देवाला केलं तर प्रिय बंधूंनो, देवाच्या इच्छेनुसार आपण वागणार आहे. काय 17 वचनामध्ये म्हटलं की
देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ राहतो. तोच सार्वकालिक जीवनामध्ये टिकून राहणार आहे, स्वर्गीय वतनामध्ये टिकून राहणार आहे. या पृथ्वी तलावरती 1000 वर्षाचं याच आकाशाखाली येशू राज्य करणार आहे शांतीचं. त्यामध्ये तो देवाच्या इच्छेनुसार वागणारा, वचनानुसार आज्ञेनुसार वागणारा राहणार आहे. देव विश्वसनीय आहे, पण आम्ही त्याच्या वचनाला, आज्ञेला, बायबलमधल्या सगळ्या नियमांना आम्ही विश्वासू राहत नाही. परंतु आपण प्रार्थना करायची की देव बापा, आमचा विश्वास वाढव, आम्हाला विश्वासामध्ये स्थिर कर, तुझ्या पवित्रतेमध्ये, तारणामध्ये, सार्वकालिक जीवनामध्ये आम्हाला स्थिर कर. आणि देव बापा, त्या दुष्टापासून, त्या सैतानापासून, घातपात करणारा, लबाडीचा बाप, आमच्या पापाची नरकात नेऊन शिक्षा करणारा, त्याच्यापासून आमचा बचाव कर. आणि प्रार्थनाच केवळ करून चालणार नाही, तर त्यानुसार आपण अहोरात्र वर्तन करणं, वागणं, चालणं, बोलणं, बसणं, उठणं करणं गरजेचं आहे. कामकाज करणं गरजेचं आहे. इतरांशी आपले जे संबंध आहेत ते शांतीचे, बंधुप्रीतीचे, समीटाचे, सलोख्याचे असणं सुद्धा गरजेचं आहे. 10 धन्यवादामध्ये एक धन्यवाद आहे की जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. येशू देवाचा मुलगा, त्यानं शांतीचा, समीटाचा मानवामध्ये संदेश आणला आणि त्यानं जगाला, सगळ्या जगाला एक केलेला आहे. येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून जगामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे आणि सगळं जग एकत्रित करण्याचं सामर्थ्य केवळ ख्रिस्ती विश्वासामध्ये आहे. प्रिय बंधू भगिनींनो, तुम्ही मी ख्रिस्ती विश्वासणारे लोक म्हणून आज आमच्या घरामध्ये, आमच्या मंडळांमध्ये, समाजामध्ये, आमच्या कामकाजाच्या ठिकाणी, आमच्या संस्थांच्यामध्ये आम्ही सर्वांशी शांतीनं राहतो का? बंधुप्रीतीनं राहतो का? का वैरत्वानं, शत्रुत्वानं, सुडाच्या भावनेनं, द्वेषमत्सरानं वागतो? एकमेकाचं उणंदुणं काढून एकमेकाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतो, कोर्टात खेचतो, कुरघोड्या करतो, वाईट लवाडीने एकमेकाच्या बद्दल बोलतो. हे चुकीचं आहे सर्व प्रिय बंधू भगिनींनो. कारण देव विश्वसनीय आहे. तो सर्वावर प्रीती करीतो. तो चांगल्यावरती पाऊस पाडतो, वाईटावरही पाऊस पाडतो. तो चांगल्यावरही सूर्यप्रकाश पाडतो, वाईटावरही पाडतो. कारण तो विश्वसनीय आहे. त्याची इच्छा आहे की कोणाचा नाश होऊ नये. कारण मानव जातीला सर्वश्रेष्ठ निर्मिती म्हणून देवबापानं पृथ्वी तलावरती निर्माण केलेलं आहे. आणि देवाची इच्छा आहे की मानवाला स्तुती आराधनेसाठी मी निर्माण केलं असताना सैतानाच्या, लुसिफरच्या ताब्यामध्ये ते जाऊ नये. म्हणून त्या दुष्टापासून आम्हाला सुरक्षित राखण्यासाठी त्याचे सर्वत्र सदैव दररोज प्लॅन्स, योजना आपल्यासाठी आहे. यिर्मया 29:11 म्हटलेलं आहे की देव म्हणतो, माझे संकल्प तुमच्यासाठी हिताचेच आहेत, ते अहिताचे नाहीत, ते भावी सुस्थितीचं दर्शक आहे. प्रिय बंधूंनो, भूतकाळ तर होऊन गेलेला आहे, वर्तमान काळ चालू आहे, परंतु भविष्य काळामध्ये येशू पुन्हा येणार. आकाश पृथ्वी नष्ट करून सार्वकालिक जीवन, स्वर्ग तुमच्या माझ्यासाठी कायमचा स्थापणार आहे. येशूच्या द्वारे आनंदकालचं जीवन, जीवनाचा मुकुटाचं बक्षीस हे तुम्हाला आणि मला सर्व विश्वासणाऱ्यांना मिळणार आहे. यावर विश्वास ठेवून आपण देवाशी विश्वास राहूया. त्याच्या विश्वासामध्ये, भक्ती प्रार्थनेमध्ये, ख्रिस्तीपणामध्ये, खऱ्या आदर्श जीवनामध्ये स्थिर राहूया. आणि त्या दुष्ट सैतानाला येशूच्या द्वारे आपण धमकावूया. अरे दुष्ट सैताना, तो माझ्यामधून निघून जा, माझ्यापासून निघून जा, माझ्या घरातून निघून जा, माझ्या समाजातून, मंडळीतून निघून जा, माझ्या संस्थेमधून निघून जा, आमच्या देशातून निघून जा. आम्ही सर्व देवाची प्रिय लेकरे आहोत. देवा तुम्हाला मला या विश्वासामध्ये टिकून ठेव. प्रार्थना करूया. आमच्या जीवन स्वर्गीय देवबापा, आम्हाला जो या वचनाच्या द्वारे सुसंदेश दिला तो ग्रहण करून आचरण करण्यासाठी आमचं तो सहाय्य कर. वै देवबापा, 2 थेसलोनिकरास पत्र 3 अध्याय 3 वचन आम्हाला सांगतं की प्रभू विश्वासू आहे, तो तुम्हाला स्थिर करेल व त्या दुष्टापासून राखेल. वै देवबापा, आमच्याबद्दल प्रभू आणि देव, तू आणि पुत्र येशू आणि पवित्र आत्मा, तुझं वचनसुद्धा आणि दिव्यदूतसुद्धा आमच्यासाठी विश्वासू आहेत. ते आम्हाला स्थिर करत आहेत. ते आम्हाला दुष्टापासून, सैतानापासून, लुसिफर आणि त्याच्या
दुष्ट भ्रष्ट सैतानापासून दूतापासून सुरक्षित राखत आहेत. तर देवापा आम्ही सुद्धा तुझ्याशी विश्वासवर आहोत, पुत्राशी विश्वासवर आहोत, पवित्र आत्म्याशी विश्वासवर आहोत, तुझ्या बायबलमधल्या वचनाशी, आज्ञांशी, नियमाशी विश्वासवर आहोत. या ख्रिस्तीपणामध्ये आम्ही स्थिर आणि अडळ विश्वासात राहावं आणि त्या सैतानापासून स्वतःला सुरक्षित राखावं. यासाठी आम्हा सर्वांचं तू सहाय्य कर. त्या लहान थोर पेजन आणि स्त्री पुरुष आपण रोध आणि वचन ऐकलेलं आहे, त्या आम्हाला परमेश्वरा सैतानाच्या नाशामध्ये तू जाऊ देऊ नको. तर आम्हाला सुरक्षित राख, दुष्टापासून सुरक्षित राख आणि आम्हाला देवपा सार्वकालिक जीवन वतन स्वर्गामध्ये आम्हाला प्राप्त करून दे. येशू ख्रिस्ताद्वारे विनंती केली म्हणे बाप्पा. आमेन, आमेन, आमेन. प्रिय बंधू भगिनींनो, शेवटी आपण एक गीत गाऊया. उपासना संगीतातील गीत नंबर 744 गीत आपण गाऊया. सुखाचे सागर माझ्या हृदयी दाटले. गीत नंबर 744. सुखाचे सागर माझ्या हृदयी दाटले, देवा तुझे प्रेम सारे अंतरी साठले. सुखाचे सागर माझ्या हृदयी दाटले, देवा तुझे प्रेम सारे अंतरी साठले. मोदाची उकळ उसळून वर आली, बाई अंतरीची नाव सुवार्ता पावली. ग्वाही अंतरीची नाव सुवार्ता पावली. सुखाचे सागर माझ्या हृदयी दाटले, देवा तुझे प्रेम सारे अंतरी साठले. येऊ दे संकट कडा पडू दे तुटून, धीर अंतरीचे नाही जायाचे सुटून. धीर अंतरीचे नाही जायाचे सुटून. सुखाचे सागर माझ्या हृदयी दाटले, देवा तुझे प्रेम सारे अंतरी साठले. काळी अहंकार करी लीन तू मजला, विपुल जीवन देई आपुल्या भक्ताला. विपुल जीवन देई आपुल्या भक्ताला. सुखाचे सागर माझ्या हृदयी दाटले, देवा तुझे प्रेम सारे अंतरी साठले. देवा तुझे प्रेम सारे अंतरी साठले. मने ख्रिस्त दास तुझी सुवार्ता सांगेन, सुवार्ता सांगत सारा देह हा ठेवीन. सुवार्ता सांगता सारा देह हा ठेवीन. सुखाचे सागर माझ्या हृदयी दाटले, देवा तुझे प्रेम सारे अंतरी साठले. देवा तुझे प्रेम सारे अंतरी साठले. देवा तुझे प्रेम सारे अंतरी साठले. धन्यवाद. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू आणि आशीर्वाद घेऊ. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋणे सोडली आहेत तसे तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन, आमेन, आमेन. आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असणारी देवाची शांती तुमच्या अंतःकरणी व तुमचे विचार देवाच्या व त्याचा पुत्र प्रवेश ख्रिस्त त्याच्या प्रेमात ज्ञानात राखो. या देवबापाची प्रीती, प्रवेश ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आपणा सर्वांच्या बरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन, आमेन, आमेन. सुवंद्य देवा परा
वर स्तवाओ त्याला खालीवर, तो बाप पुत्र आत्मा जाण, त्रेट्याला द्या अनंत